नमस्कार. मी श्रीनिवास भडवडे, जयाचा धाकटा भाऊ आणि विक्रांत अमिताचा शिनुकाका. भारती बहिणीसाठी या श्रद्धांजली सभेत श्रद्धासुमन वाहण्यासाठी उभा आहे. 11 मार्च अचानक भारतीला देवाज्ञा झाली. सांत्वन करण्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन, मेसेजेस यायला लागले. प्रकर्षाने जाणवले की सासर, माहेर, आजोळ एवढ्यापुरतीच भारती भडभडे यांच्या परिवाराची व्याप्ती नसून परिवाराची परीघ खूप मोठा आहे. या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला भारती बहिणी, मॅडम, ताई याबद्दल वाटणारे प्रेम, आदर, स्नेह, कृतज्ञता, मिस यू ही भावना व्यक्त करायची आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात. तुमची आपुलकी, आस्था, सहृदयता पाहून आश्वस्त वाटते आहे. आणि जया, स्मृती, विक्रांत, सौरभ नातवंड यांना व आम्हा भावंडांना हीच ऊर्जा पुढील जीवनामध्ये साथ देणार आहे. डॉक्टर राम जोशी यांची NCLमधील बंगल्यात राहणारी चौकोनी कुटुंबातील भारती बुधवारपेठेतील जुन्या वाड्यात एकत्र कुटुंबात आली आणि बघता बघता रमली. हे अवघड होतंच, पण तिने ते सहज जमवलं. एक योगायोग म्हणजे 1926मध्ये आमचा वाडा ज्या MES सोसायटी भावेस्कूलकडून आजोबांनी विकत घेतला होता, त्याच सोसायटीत भारती अध्यापक म्हणून नोकरीला लागली. पुढे हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली आणि 2016मध्ये उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाली. निवृत्त होऊन 10 वर्ष झाली तरी 2026मध्ये कॉलेजतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित झाली. हे तिथे तिने केलेल्या कामाचीच पावती होती आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. संस्थेने ही जाणीव दाखवणे याबद्दल आम्ही कृतज्ञच आहोत. या काळामध्ये सर्वच फ्रंटवर यादी न करण्याइतके खास खळगे, प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस होते. आयुष्यातील प्रत्येक टप्पा तिने प्रयत्नपूर्वक गाठला. या प्रवासाला माइलस्टोन न म्हणता हसत खेळत पार केलेले माइलस्टोन म्हटले तर चूक ठरणार नाही. हा प्रवास, त्यातील अचिव्हमेंट, जयाचा हवा तिथे पाठिंबा आणि हवे तिथे मुक्त स्वातंत्र्य, त्यामुळेच यशस्वी झाला आहे. एकमेकांवरील विश्वास, आदर, प्रेम यामुळेच त्यांचे सहजीवन रसरसून फुलले. त्याचा दोघांनी भरभरून आस्वाद घेतला. या दोघांनी भरपूर नाटक, सिनेमे, देशविदेशातील पर्यटन यासाठी भरपूर वेळ दिला. तिने जाताना भारती फक्त हौशी पर्यटक असायची. मजेच्या वेळी मजा, कामाच्या वेळी काम. हे अवघड काम तिने सहज जमवले होते. मुलांसाठी ती स्ट्रिक्ट आई होती, पण नातवंडांसाठी लोण्याहून मऊ आजी होती. निवृत्तीनंतर स्नेहालय या नगरस्थित संस्थेची ती काम करत होती. हे सामाजिक भान, सामाजिक दायित्व हा आम्हाला एक वेगळाच पैलू तिचा दिसला. बोलण्यासारखे खूप आहे, पण वेळ थोडा आहे. आपणास विनंती की आपण आपली श्रद्धांजली व आठवण मोजक्या शब्दात व वेळात व्यक्त करावी. या प्रसंगी एक उपनिषदातली प्रार्थना आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतमगय. मृत्यूतून मला अमृततत्वाकडे घेऊन जा, अशी आपण प्रार्थना करूया. आणि मी पुढच्या वक्त्याला आमंत्रित करतो. नमस्कार. ऐकू येते मागे? आता येते का? हां. आम्ही या मीटिंगची चर्चा करत होतो 3-4 दिवसापूर्वी. तेव्हा बाबांनी असा एक नियम केला की जो कोणी इथे येईल त्यांनी आपलं नाव सांगायचं आणि त्यांचा भारतीताईंशी कसा काय संबंध हे सांगायचं. आणि नियम म्हणजे नियम, तो तोडला तर भारती त्यांना काय आवडणार नाही, म्हणून मी पण सांगतो आहे. माझं नाव विक्रांत भडभडे. मी भारतीताईंचा मुलगा. माझं आणि त्यांचा परिचय साधारण 44 वर्ष जुना आहे. आणि पहिली त्यांची भेट कधी झाली मला आठवत नाही, कारण मी बराच लहान होतो तेव्हा. पण आत्ताच शिनुकाकांनी खूपच छान सुरुवात केलेली आहे. तर मला पण सगळ्या आईच्या आठवणी ऐकायच्या आहेत, म्हणून मी जास्त वेळ घेत नाही इथे. पण 1-2 गोष्टी फक्त सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या वतीने, स्मृती आणि सौरभ आमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिकडे आहात, तर आम्हाला खूप आनंद होतो आहे. तर थँक्यू व्हेरी मच.
आणि आई जाऊन आता 11 दिवस झाले आहेत. मी गेले 7-8 दिवस मला एक प्रश्न पडतो आहे की मला कोणी विचारलं समजा की तुझी आई कोण होती किंवा तिने काय केलं आयुष्यात, तर मी त्याचं काय उत्तर देऊ असं मी गेले बरेच दिवस विचार करतो आहे आणि मला ह्याचं काही उत्तर सापडत नव्हतं. पण मग आम्ही ही सभा आयोजित केली, RSVP यायला लागले लोकांचे. आता मी इथे आलो, इथे उभा आहे, समोर बघतो आहे लोक आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे. आता माझ्या आईने काय केलं तर माणसं जोडली. आय मीन हेच खरं तिच्या जीवनाचं एक सार्थक आहे. आता माणसं जोडणं हे खरं 2 साधे शब्द आहेत मराठीत, पण त्याच्या आतमध्ये काय काय दडलं आहे, म्हणजे तो माणूस कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत आणि आयुष्यभर त्यांनी कशी मेहनत करायला लागते माणसं जोडण्यासाठी, ते सगळं आईने केलं. आणि त्याचा एक उत्तम आदर्श म्हणजे माझी आई होती. आयुष्यभर तिने माणसं जोडली आणि माझ्या मते हेच तिच्या जीवनाचं सार्थक आहे. मी जास्त बोलत नाही, मला सगळ्यांच्या आठवणी ऐकायच्या आहेत, पण अशा माझ्या आईच्या आठवणी सांगायला, शेअर करायला तुम्ही आलात तर मनापासून थँक्यू. आणि मी थांबतो आता आणि पुढचे कोण असतील ते आय थिंक सौरभ येतो आहे. हॅलो, ऐकू येते? नमस्कार, माझी ओळख सौरभ चोबे. मी भारती आईंचा सन इन लॉ. माझं थोडं इंग्लिश आणि मराठी मिक्स असेल तर प्लीज बेअर विथ मी. मी काही लिहून नाही आणलेलं आहे. दुसरी माझी ओळख म्हणजे इरा, तुम्ही स्विमर ऐकलं असेल, तिचे वडील. आणि मी आज बोलतो आहे ते अलॉंग विथ मी आय हॅव इरा अँड अद्विका, बोथ हर ग्रँड डॉटर्स हू शी यूज टू स्पेंड मोस्ट ऑफ अ टाईम विथ. तर इरा अद्विकासाठी ती बबी आजी किंवा अव्वा आजी असे त्यांना 2 नावांनी संबोधित केलं जातं. आणि मी आज तर बघतोच आहे, त्यांनाही 13 वर्ष आधी आमचं असोसिएशन झालं वेन आय मॅरिड स्मृती. आणि तेव्हापासून शी इज लाईक माय सेकंड मदर. काही पण असेल, पुरणपोळी असो, चिवडा असो, शी यूज टू गिव्ह एव्हरीथिंग टू अस. विक्रांत नसल्यामुळे आय गॉट ऑल द लव ऑफ अ सन इन पुणे. तिला इतके प्रॉब्लेम असून, तिला डोळ्यांचा पण प्रॉब्लेम होता, तरी ते मुलींसाठी खूप करायचे माझ्या. इराचं स्विमिंग, अद्विकाचा शाळा. आय थिंक 4-5 hours ही यूज टू कवर फॉर बोथ स्मृती अँड मी. बोथ आई वडिलांची त्यांनी कधी कमी नाही पडू दिली त्यांना, 4-5 तास दिवसातले रोज. तर आज मी मुलींना आणू नाही शकलो इथे, त्यांना ते आवडलं नसतं आणि खूप रडल्या असतं त्या. पण आमच्या तिघांच्या वतीने आणि चोबे कुटुंबांच्या वतीने मे हर सोल रेस्ट इन पीस. इवन दो शी इज नॉट हिअर, वी विल डीपली मिस हर. मी सुजाता, भारती वहिनींची जाऊ. आमच्या फिलॉसॉफीच्या मॅडम म्हणायच्या, घड्याळाची टिकटिक चालू असते तोपर्यंत आपलं लक्ष नसतं, पण जेव्हा टिकटिक थांबते तेव्हा खरं अस्तित्व जाणवतं. भारती वहिनी नावाचं हे भडभडे कुटुंबियांचं घड्याळ जेव्हा थांबलं, खूप हबकलो आम्ही. म्हणजे आमचं भानच सावरता आलं नाही. 2 दिवसांनी आम्हाला आमच्या जाणीवा जेव्हा जाग्या झाल्या तेव्हा लक्षात आलं की आवर सेल्स आर फंक्शनिंग. असा हा अनुभव इतका जवळचा पहिल्यांदाच आहे. म्हणजे कशा भावना व्यक्त करायच्यात कळत नाही, कारण आठवणी सांगायच्या तर 35 वर्ष 8 महिने 11.5 दिवस एवढा आमचा सहवास होता. 18 वर्ष आम्ही वाड्यात एकत्र होतो आणि कितीतरी एकत्र असताना तर प्रश्नच नाही. मला काही लोक विचारायचे की एकत्र म्हणजे स्वयंपाक एकत्र का, तर मी म्हणायचे हो, स्वयंपाकच एकत्र, यालाच तर एकत्र राहणं म्हणतात.
आणि अतिशय समजूतदारपणा आणि सगळं आम्हाला कधी असं जाणवलं नाही की सिनियर्सने आम्हाला अशी हे घालून दिली होती की कामाच्या वेळा ठरवा, माणसं नाही. म्हणजे ओट्याजवळ जी असेल त्यांनी ते काम करायचं, कामाची वेळ महत्त्वाची. आणि ते सगळं आम्ही अगदी सहज दोघीजणी करत होतो. वाड्यातून बाहेर पडल्यावरही आमचे सगळे सण वार, एकत्र सहली, परदेश वाऱ्या, सगळं इतकं एकत्र झालं की वेगळं किंवा विभक्त कुटुंब असं आम्ही स्वतःला कधी म्हणूनच घेतलं नव्हतं. भारती बहिणींची माझ्या आयुष्यातली जागा मी आत्ता सांगू शकत नाही, पण मी जी घटना सांगते त्यावरून कदाचित सगळ्यांना अंदाज येईल. माझ्या आईला झाला होता अल्झायमर्स आणि आम्ही 4 भावंडं, आम्ही सगळ्यांनी म्हणजे बाकीच्या सगळ्यांनी तिला सांभाळून बघितलं, पण वेगवेगळ्या कुठल्या तरी कारणांनी ते होऊ शकलं नाही. जेव्हा माझी टर्न आली तेव्हा मी दादा बहिणींना विचारलं की काय करूया. साधी नव्हती गोष्ट, हा निर्णय घेणं आणि ती परवानगी देणं. दोघांनी एका झटक्यात ती परवानगी दिली की आपल्या इथे राहू दे, तू तुझं बघ की तुला जमणारी का नाही, पण आपलं घर मोठं आहे, इथे सगळ्या प्रकारच्या सोयी होऊ शकतात, लगेच निर्णय घे. आणि तेव्हाच आमच्याकडे एक अटेंडंट पण बायचान्स फ्री झाली होती. ताबडतोब आम्ही तिघांनी रात्री निर्णय घेतला आणि ती अटेंडंट आणि आई असं सगळं पुढे 3.5 वर्ष आई वाड्यात होती. आणि हे खरं एकत्र कुटुंबाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. अशा वेळी आपण एकमेकांसाठी जेव्हा उभे राहतो तेव्हा त्या गोष्टीचा खरा अर्थ कळतो आणि आधार म्हणजे काय हे समजतं. परवा गरवारे कॉलेजच्या शोकसभेत पण मी म्हटलं होतं की भारती बहिणींना स्वेटर विणण्याची खूप आवड होती. सगळ्यांना त्यांनी, कितीतरी लोकांना त्यांनी थंडीची ऊब दिली. आणि मला आज असं वाटतं आहे की हा सगळा लोकसंग्रह एक आमच्यासाठी एक स्वेटर आहे आणि तुम्ही त्यातले सगळे टाके आहात. आम्हाला ही ऊब त्यांनीच जी विणली आहे ती कायम आमच्याबरोबर असेल अशी खात्री वाटते. थँक्यू. नमस्कार, मी वसुधा हात्रे, भारतीची नणंद. तिच्याबद्दल थोडंसं मी लिहून आणलं आहे, अगदी थोडक्यात, की जे मला भावलं तिच्याबरोबर असताना ते फक्त मी पटकन एक 5 मिनटात वाचून दाखवते. भारतीचे जाणे फारच धक्कादायक. अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही आहे. ती स्वतःला इतकी सांभाळून राहत होती की अजून 10 वर्ष तरी सहज जातील असं वाटत होतं. पण दैवगतीकडे कुणाचंच चालत नाही. ती जगली ते आयुष्य परिपूर्ण जगली आणि ती गेली ती तिच्या इच्छेप्रमाणे. तिला लाईफ सपोर्ट सिस्टीम घेऊन जगायचं नव्हतं आणि कुणाकडूनही सेवा करून घ्यायची नव्हती. तिची ही मागणी देवानी पूर्ण केली. भारतीबद्दल थोडक्यात सांगणं फार अवघड आहे. आपण एखादं व्यक्तिमत्व चांगलं असेल तर ते अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणतो. पण भारतीचे इतके पैलू होते की ते मोजणंच अवघड आहे. थोडक्यात भारती म्हणजे ऊर्जा, भारती म्हणजे निर्णय, भारती म्हणजे आधारस्तंभ, भारती म्हणजे गुरु, भारती म्हणजे कामाचा झपाटा, भारती म्हणजे आदर्श पत्नी, माता, गृहिणी आणि आजी, भारती म्हणजे व्यवस्थितपणा, भारती म्हणजे कलाकौशल्य, भारती म्हणजे नव्या जुन्याचा मेळ, भारती म्हणजे दिवाळी. तिच्या जाण्याने निर्माण झाली आहे न भरून येणारी पोकळी. नमस्कार. आज तिथे बसल्यावर भारतीच्या फोटोला हार बघितल्यावर असं पोटात असं झालं. म्हणजे फोटोला हार बघितल्यावर तो एक जरा इम्पॅक्ट होतो ना, दॅट इज समथिंग विच इज रिअली पेनफुल. भारतीचं आणि माझं, वेल, शी वॉज माय स्कूल क्लासमेट. आय मीन, आय हॅव नोन हर फॉर ऑलमोस्ट
60+ years. म्हणजे वे बॅक इन 1964 वी वर इन 5th स्टँडर्ड. भारती आणि मी, भारती जरा माझ्याहून थोडीशी लहान म्हणजे बुटकी होती, एक थोडीशी, त्याच्यामुळे ती पुढच्या बेंचवर बसायची आणि मी तिच्या मागेच बरोबर असं ना 2 वेण्या घातलेली भारती. आणि तिच्या शेजारी त्या काळी इफ आय रिमेंबर राईट अरुणा चक्रवर्ती नावाची मुलगी होती. अरुणा चक्रवर्ती फार हुशार आणि शी इज टू स्टँड फर्स्ट इन क्लास. भारती हुशार आणि ऑलराऊंडर होती. त्यांच्या दोघीमध्ये नेहमी असं टग ऑफ वॉर की कोण पहिलं येणार असं चाललेलंच असायचं. आम्ही पाठीमागे म्हणजे आम्ही त्यांचे काही नाही, वी वर जस्ट बॅक बेंचर्स म्हटल्यासारखं त्यांच्या पाठीमागे. कधी कधी त्यांचं वारं पण लागायचं थोडंसं ना, की जेणेकरून मे बी थोडंसं काय ते आम्हाला हे तर आणि ती सगळ्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे भाग घ्यायची, फ्रेंच वगैरे वगैरे व्यवस्थित करायचं. आणि कसं असतं ना की मी भारतीला नेहमी बघायची खूप मेहनत घेते आणि मेहनत घेतल्यामुळे आपल्याला काहीतरी यू कॅन अचीव समथिंग. दॅट इज वॉट आय लर्न फ्रॉम हर यू नो, की यू कॅन रिअली डू समथिंग वेल. मग त्याच्यानंतर मला वाटतं 5वी 6वी 7वी 8वी दुसऱ्या डिव्हिजनमध्ये गेली. आणि असं असतं ना शाळेमध्ये इफ यू रिमेंबर त्या काळी तरी ना हुशार लोक A डिव्हिजनमध्ये आणि जराशी पाठीमागची B डिव्हिजन. आम्ही B डिव्हिजनमध्ये पोचलो आणि ती A डिव्हिजनमध्ये 7वी 8वी 9वी तिथपर्यंत पोचली. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण परत एकत्र आलो अँड देन वी वर ऑल टुगेदर. मग त्याच्यात 9वी 10वी आणि त्याकाळी आम्हाला 11वी असायची बरं का. सो यू सी ना स्कूल कसं असतं शाळेमध्ये की लंच ब्रेकमध्ये यू मीट एव्हरी वन आणि यू हॅव अ लंच ब्रेक आणि त्या लंच ब्रेकमध्ये भेटतो. पण भारतीचं असं होतं ना ती NCLमध्ये राहायची, त्यामुळे NCLमध्ये लंचला ती परत घरी जायची. दिस इज सेंट जोझफ हायस्कूल पाषाण बरं का. त्यामुळे शी इज टू वॉक बॅक टू दिस थिंग. त्यामुळे लंचला बसल्यामुळे एवढी आमची काय म्हणतात ते का बॉन्डिंग असं झालं नव्हतं तसं. पण भारती वॉज फ्रेंडली, व्हेरी व्हेरी फ्रेंडली. आणि त्यामुळे ते इंटरॅक्शन कमी असल्यामुळे इट वॉज नॉट मच ऑफ थिंग. देन 11वीत वी वर अगेन व्हेरी सिरियस म्हणजे सिनियर अगदी ना. आणि अरुणा चक्रवर्ती आमची शी बिकेम द हेड गर्ल आणि भारती जोशी बिकेम द प्रिफेक्ट ऑफ द ब्लू हाऊसची प्रिफेक्ट झाली. शी ऑल्सो दॅट वॉज समथिंग. आणि इट वॉज यू नो वॉट वी कॉल SSC वर्ष. एव्हरी वन इज सिरियस. आता तुम्हाला माहिती असतील ज्यांनी SSC वर्ष कसं असतं म्हणजे आत्ताही तेच आहे आणि नातवंडांचंही तेच आहे. म्हणजे इट्स ऑल गोईंग ऑन द सेम वे. SSC आता 10वी असते, 10th year रादर दॅन 10th year. आणि तर तसं तेव्हासुद्धा बोर्ड एक्झाम वॉज अ 10th year. अँड वी वर शुअर आयदर भारती किंवा अरुणा विल स्टॉप द क्लास असं चालू होतं. पण त्यावेळी काय झालं ॲक्च्युली समथिंग एल्स हॅपन्ड. आमच्यापैकी 3 पोरी म्हणजे हरजित आणि RR गायत्री म्हणजे RK लक्ष्मणची मुलगी आणि RK लक्ष्मणची पुतणी आणि मी, आम्ही तिघांनी स्पेशल अरिथमेटिक घेतलं. स्पेशल अरिथमेटिक घेतल्यामुळे आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी म्हणजे भारती वगैरे सगळ्यांनी सिविक्स घेतलं होतं. अँड सो इट हॅपन्ड दॅट नॅचरली स्पेशल अरिथमेटिक वॉज स्कोरिंग सब्जेक्ट. अँड आउट ऑफ द ब्लू हरजित सेठी स्टूड फर्स्ट आणि अरुणा भारती म्हणजे केम इन फर्स्ट 5. आणि माझा म्हणजे काय असेल काय भारतीच्यामुळे किंवा सगळ्या इन्स्पिरेशनमुळे नेहमी 50% वर न जाणारे मला 80% पडले. आय मस्ट रिअली थँक यू की भारती वॉज रिअली इन्स्पायरिंग अँड आय केम विदिन द फर्स्ट 10 बिकॉज ऑफ स्पेशल अरिथमेटिक. That really boosted my morale, you know. So sitting behind toppers and is always good. Then most of us joined Ferguson College and we went to the science stream. Bharti was in a different division. आणि later on inter-science, त्याकाळी inter-science का प्री-प्रोफेशनल होतं. सो शी वेंट टू MES कॉलेजला मायक्रोबायोलॉजी घेतलं तिने. आणि मग पुढे आमचं म्हणजे आय एम फर्ग्युसन 3 ह्याच्यात कॉन्टॅक्ट तसा आमचा थोडासा तुटत गेला. म्हणजे असं ना की माहिती होतं. आणि नंतर माझ्या फ्रेंड्सकडनं कळलं की तिचं लग्न झालं, गारवारे कॉलेजमध्ये ती शिकवते वगैरे आणि तसंच काहीतरी फ्रेंडली. मग थँक्स टू मार्क झुकरबर्ग त्यांनी लगेच आम्हाला फेसबुकमध्ये काय असे ना वी गॉट कनेक्टेड लिटल बिट. अँड लेटर ऑन आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू दिस वन यान कौन आणि ब्रायन ॲक्टन फॉर क्रिएटिंग दिस व्हॉट्सअप. ते व्हॉट्सअपमुळे आम्ही सगळ्यांना असा ग्रुप तयार केला आणि जॉली जोझेफिन्स नावाचा ग्रुप आम्ही तयार केला. जॉली जोझेफिन्समध्ये मी सगळ्यांना एकत्र आणलं. जवळजवळ सगळ्या क्लास 71चा बॅच परत आला. आमच्या शाळेच्या टीचर मिसेस माणी हू इज नाव 92 years त्यांनासुद्धा त्या ग्रुपमध्ये बोलवलं होतं एकदा. आणि एकूण
21मध्ये म्हणजे कोविडच्या टाईममध्ये आमच्या म्हणजे वर्गाचा 50वा हे सेलिब्रेशन आम्ही केलं, गोल्डन जुबली सेलिब्रेशन. इट वॉज ऑनलाईन अँड भारती हॅड जॉईन दॅट. आणि त्यामुळे आम्हाला बरंचसं कळायला लागलं की भारती वगैरे सगळेजण काय काय करतात. म्हणजे तेव्हाच आम्हाला तुझ्या मुलींची हे कळलं की हे माझ्या डॉटर आणि असं सगळं ना कळायला लागलं प्रत्येकाचं. म्हणजे प्रत्येकजण आपापले नातवंड, जावई, मुलगा काय करतात हे आम्हाला कळायला लागलं. आणि इट वॉज व्हेरी नाईस. 50 वर्ष पटकन कशी गेली कळलं नाही. देन ओव्हर द इयर्स अवर जॉली जोसेफिन्स हुएवर केम फ्रॉम अब्रॉड किंवा काही आम्ही असं गेट टुगेदर करायचो आणि मग भारती पेच यायचीच आणि वी बिकेम व्हेरी क्लोज यु नो. आणि आता व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेजेस जायच्या तेव्हा आम्हाला नेहमी कळत जायचं की आता ती काय करते, स्विमिंगमध्ये हे मिळालं ते मिळालं. इट वॉज रिअली व्हेरी नाईस. आणि वी वूड की म्हणजे भारती पण मेसेजेस टाकायची. सो वी वर अपडेटेड. ॲज द इयर्स वेंट बाय वी लॉस्ट मेनी ऑफ आवर क्लासमेट्स. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दम वर एलिंग. नीता थॉमस नावाची मुलगी होती, वॉज अ न्यूज रीडर ऑन दूरदर्शन. किंवा गदी माडगुळकरांची मुलगी दीपा माडगुळकर आमच्या वर्गात होती, ती पण वारली. मग असेच स्वर्णलता, सुनीता सेकरी, आशा राजन असे दे वर एलिंग अँड दे पास्ड अवे. बट भारतीचं पासिंग अवे वॉज टोटली शॉकिंग आणि हिज थिंग. वी वर रिअली स्टंट, unexpected and absolutely sudden. And all of us in the this thing, we didn't know what to say, could not believe it. And I would like to inform you that Mrs. Mani, our school teacher, म्हणजे क्लास टीचर आता 92 वर्षाच्या आहेत, त्यांनी मला फोन करून विचारलं, अगं भारती त्याच्यातली ह्याच्या ग्रुपमध्ये कुठे होती त्या फोटोमध्ये. मग मी त्यांना परत फोटो पाठवला आणि पॉईंट केलं, ही भारती तुमच्या मागे उभी आहे ना, ती भारती आहे. त्यामुळे की please give my condolences to her family, and that is why I'm here. Not only my condolences, but also Mrs. Mani has sent her condolences, and she said that she's very sad to see that her girls are going away like this. She remembers her very well. All of us remember Bharti, and we shall miss her in our group. But life, as you say, is a train journey. When your station comes, you have to get down and wave goodbye. So goodbye, Bharti. I would request everybody to please self-introduce themselves. Now, Bharati's classmate, this is Jayasri Panjikar. So, in one sentence, she is leading gemologist in India. So, others can proceed. And please, I request all the further speakers to please तुमच्या स्वतःची एका वाक्यात ओळख करून दिली तर ते सगळ्यांना सोयीचं आहे. थँक्यू. माझं नाव चारुदत्त भडबडे. मी जयाचा काका आहे, म्हणजे तिचा चुलत सासरा आहे. भारतीविषयी मला अतिशय चांगल्या गोष्टी आवडतात. पहिली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिने सगळं स्वतःचं आयुष्य आणि मुलांचं आयुष्य अत्यंत प्लॅनिंग आणि डिसिप्लिननी केलं होतं. म्हणजे मुलांना अभ्यास कसा करायचा, इवन स्कूटर चालवताना कधी मुलांना तिने हेल्मेटशिवाय जाऊन दिलं नाही. मी इतकं शिस्त तिची होती. आणि नवऱ्याला आणखी मुलांना प्रगती करण्यासाठी कुठे कुठे स्कोप मिळेल त्याचा पूर्ण विचार करून मुलांची नवऱ्याची प्रगती झाली तर तिचा खूप मोठा वाटा आहे. आणि भारतीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मला कौतुक करण्याचं म्हणजे तिने नाती अशी चांगली जपली. आता आम्ही म्हातारे झालो होतो, आणखीन आम्ही खूप दूर राहतो तिच्या घरापासून. माझ्या बायकोला पार्किन्सनचा आजार होता, पण भारती इतक्या दुरून आम्हाला भेटायला महिन्यातनं एकदा तरी यायची. आणखीन आमची काळजी घेऊन आम्हाला खूप बरं वाटायचं. कारण हल्लीच्या दिवसात कुणी आपल्या भावांना देखील भेटत नाही, पण चुलत सासूला भेटायला इतक्या दुरून यायची, हे खरोखर कौतुक होतं. आणि सगळ्यात एक शॉकिंग गोष्ट अशी होती की माझ्या भावाला अल्झायमरचा डिसीज होता. म्हणजे त्याला अजिबात हालता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं. पण भारतीनी आणि सुजाता या दोन्ही सुनांनी माझ्या त्याची इतकी आनंदाने सेवी केली की कुणी करू शकणार नाही. मी तुमचा विश्वास बसणार नाही. तिचं शी काढण्याचं सोडून द्या, पण तिला जेवता यायचं नाही माझ्या भावाला. त्याचं तोंड उघडून त्याच्या तोंडात त्या जेवण घालायच्या. म्हणजे एवढं चुलत म्हणजे सासऱ्याच्या भावाला म्हाताऱ्या आजार असलं एवढं करणारी बाई मी कधी जन्मात बघितली नाही. मला खरंच तिचं कौतुक वाटतं आणि मला खूप वाईट वाटलं. कारण अच्छा ठीक आहे, धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव दिलीप गोडबोले. मी जयप्रकाशचा इंजिनिअरिंग कॉलेजपासूनचा मित्र आहे. आम्ही दोघं गेली एकाच वेळेला आम्ही दोघं इंजिनियर झालो. आज 53 वर्ष आमची मैत्री आहे. माझा जरी भारती बहिणींशी डायरेक्टली कधी असा रोजच्या रोज संबंध आला नाही इतर नातेवाईकांच्या सारखा, पण त्यांच्याबद्दल मी जे काय ऐकून होतो त्याबद्दल मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. हो, भारतीताईंच्या अचानक जाण्याच्यामुळं आपल्या सर्वांना जो काही धक्का बसला, या धक्क्यातून मी सुद्धा क्षणभर सावरलो गेलो नाही. मलाही समजलं नाही की काय करावं. मराठी भाषेमध्ये 2.5 लाख शब्द आहेत, पण त्यावेळेला मला कुठलाही एकही शब्द असा आठवेना किंवा माझ्या डोळ्यासमोर येईना की ज्यामुळे मी जयप्रकाशचं सांत्वन करू शकेन किंवा त्याला काही 4 शब्द सांगू शकेन. अशी माझी त्यावेळेला अवस्था झाली नाही. आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांची अशी अवस्था झाली असेल, कारण तो प्रसंगच इतका सर्वांना आश्चर्यकारक करणारा होता की सर्वांचीच मती गुंग झालेली होती. आजच्या जगामध्ये आपण जर पैसे खर्च केले ते जगातल्या कुठल्याही विषयावर आपल्याला शिक्षण मिळतं, ज्ञान मिळतं, काहीतरी मिळतं. परंतु ज्यावेळेला असा धक्का बसतो आणि अशा ज्यावेळेला जयप्रकाशवर जशी वेळ आलेली आहे की आपली पत्नी निवडलेली आहे, तर अशा वेळेला काय करावं असं शिक्षण देणारी कुठली संस्था जगामध्ये नाही. ते आपल्याला शिकून आणि आपल्याला सहन करून सगळं सहन करावं लागतं आणि शिकावं लागतं. सेल्फ एज्युकेशनसारखं. महाराज त्यांची जी गोष्ट आहे ती की एका आदर्श संसारी स्त्रीच्या जाण्याची नाही आहे, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण बडबडे फॅमिलीचा एक आधारवड गेला असं मला वाटतं. साधीसुधी नाही तर जबाबदारीची व्हाईस प्रिन्सिपॉलची सर्व्हिस, आदर्श गृहिणी, आई, बहीण, सून, आदर्श व्हाईस प्रिन्सिपॉल, सुपर वुमन होती असं मला वाटतं या सगळ्या लोकांच्या बोलण्यावरून. सर्वसाधारणपणे पुरुष करता असं आपण म्हणतो, पण पत्नी ही त्या रिलेशनची काउंटर बॅलन्स असते, ती काउंटर वेट असते आणि त्यामुळे ती सर्व काही तोलून घेऊ शकते. त्याचा आपल्याला हे लक्षात येत नाही, समतोल लक्षात येत नाही, पण तो सावरायला खूप काळ जातो. तो नसल्यामुळं आता जयप्रकाशला एकदम व्हॅक्यूम झाल्यासारखं, खोल गर्तेमध्ये गेल्यासारखं वाटू शकेल आणि अशी पोकळी त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याची आम्ही कल्पना करू शकतो की काय होत असेल त्याची. भारती वहिनी यांच्या कामातली शिस्त, त्यांचा बाणेदारपणा, त्यांची माणुसकी असं त्रिगुणी व्यक्तिमत्व, त्यांची उदाहरणे त्यांची कलिग आणि विद्यार्थी यांनी लिहून ठेवलेली आहेत. त्यांचे मेसेजसुद्धा मी वाचले. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या काही आठवणी असतील त्या सदैव ताज्या तव्याने राहतील आणि त्याची कधी फेड होणार नाही तशी मला खात्री वाटते. मध्यंतरी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यानंतरसुद्धा त्या दुर्मुखलेल्या कधी दिसल्या नाहीत मला आणि सदैव आनंदवृत्तीने जगल्या. माझ्यासारखाच तुम्हाला सर्वांना एक धक्का बसला आणि तीव्र वेदना झालेली असणार हे निश्चित आहे. रामदासांनी लिहून ठेवलं की देह रक्षणा कारणे यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. भारतीताई गेल्या ही गोष्ट खरी, पण त्या नुसत्याच गेलेल्या नाही आहेत, तर जाताना आपल्याला काही सांगून गेल्यात की मी नसेन तरी तुमचं काम चालू ठेवा. जोपर्यंत मी तुमच्या आठवणीमध्ये आहे, तुमच्या स्मृतीत आहे, तोपर्यंत मी आहेच असं समजा आणि कामाला लागा. नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांना माझं आणि आपण सगळे भारतीताई वगैरे असं म्हणताय, माझं आणि त्यांचं जे नातं होतं ते खरंच त्या माझ्या ताई असंच होतं, पण मी कधीही त्यांना भारतीताई म्हटलं नाही आजपर्यंतच्या आयुष्यात. कारण आधी त्या माझ्या मॅडम होत्या, मी त्यांची विद्यार्थिनी मायक्रोबायोलॉजीची, त्यामुळे आजतागायत कायम त्यांना भडबडे मॅडम असंच मी म्हणत आले. भावना मात्र मनातनं धाकट्या बहिणीची अशी आहे त्यांच्याबद्दलची. आणि स्मृती असेल, विक्रांत असेल, जय सर असतील किंवा सुजाता बहिणी असतील, शिनूदादा असतील, वसुधा, ह्या सगळ्यांना मी त्यांच्यासाठी काय होते हे आणि माझ्यासाठी त्या काय होत्या हे खूप माहिती आहे. म्हणजे खूप जवळीक, म्हणजे धाकट्या बहिणीसारखं, म्हणजे धाकट्या बहिणीला जे जे काय मिळतं थोरल्या बहिणीकडनं, लाड, प्रेम आणि सेकंड हँड वस्तूसुद्धा खूप मिळाल्या मला त्यांच्याकडनं. आणि त्या तेवढ्याच प्रेमाने त्या मला द्यायच्या आणि तेवढ्याच प्रेमाने मी घ्यायची. म्हणजे विक्रांत स्मृतीचे स्वेटर्स माझ्या मुलांना देणं असो किंवा आत्ता शेवटी आता माझ्या डोळ्यांनी तेवढं विणकाम होणार नाही म्हणून उरलेल्या लोकरी आणि सुया विणकामाच्या इथपर्यंत त्यांच्याकडनंच्या सेकंड हँड वस्तू माझ्याकडे आल्या. किंवा त्यांच्या TVSला वेल्डिंग करून घेतलेली मुलांना कॅरी करण्याचं एक सीट होतं, ते सुद्धा विक्रांत स्मृती मोठे झाल्यानंतर माझ्या मुलांसाठी माझ्या TVSला बसवलं गेलं होतं. खूप जास्ती जवळीक होती ह्या बाबतीत.
आणि हे सगळ्यांना भडभडे कुटुंबाला तर हे खूप माहिती. आणि मॅडम म्हणजे मला तर असं वाटतं की आत्ता इथे सांगितलेला प्रत्येक क्षण मी स्वतःच पाहिलेला आहे. मग ते त्यांच्या जाऊबाईंनी सांगितलेलं असो, वसुधांनी सांगितलेलं असो, विक्रांत बोललेला असो, सौरभ बोलला असो, की त्याला जे काय चिवडा मिळाला असेल किंवा पुरणपोळी मिळाली असेल, विक्रांत त्याच्या कित्येक पट मी खात आलेली आहे त्यांच्या हातचं अक्षरशः. तर हे तर आहेच. पण आज मी आपण सर्व उपस्थित मंडळींना म्हणजे अनेक जणांना त्यांचं घरातलं सगळं माहिती आहे. जसं आत्ता सर म्हणले की त्या आधारवड होत्या पूर्ण फॅमिलीच्या, तर हे तर सगळ्यांनी बघितले, सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसलेलं आज एक बाजू मी या ठिकाणी सांगणार आहे थोडी त्यांच्याबद्दलची. आणि ती माहिती असलेला एक छोटा समूह या ठिकाणी आलेला आहे. तो आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसलेला त्यांचा गेल्या 10 वर्षातला परिवार आहे असं मी म्हणेन. मॅडमनी मला सांगून ठेवलं होतं की मी रिटायर झाले ना की तू आत्ता ज्या NGO बरोबर काम करतेस शुभांगी, त्या NGOला मी नक्की जॉईन होणार आहे असं त्या कित्येक वर्ष आधीपासून सांगत होत्या. आणि योग असे असतात की त्यांना 60 नंतर अजून 2 वर्ष एक्सटेन्शन मिळालं आणि त्यांची व्हाईस प्रिन्सिपलशिप अजून 2 वर्ष सांभाळत होत्या. खूप मोठी जबाबदारी, 12 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण सांभाळायचं आणि टीचिंग पण एकीकडे करायचं, सगळ्या जबाबदाऱ्या. पण ह्या त्या सतत सातत्याने मला सांगत होत्या की शुभांगी मी नक्की जॉईन होणार आहे तुला. आणि हे म्हणणारी व्यक्ती खरंच दुसऱ्या दिवशी रिटायरमेंटच्या जॉईन होणं ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे जी त्याच करू शकल्या. दिलेला शब्द पाळायचा. आणि सांगायला मला इतकं विशेष वाटतं की स्नेहालय ही संस्था जे काय काम करते त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्या इतक्या रमल्या. 10 वर्षाचा काळ तोही मिळाला आम्हाला दोघींना की एका वेगळ्याच परत बॉन्डनी आम्ही एकत्र आलो होतो. आधी मी त्यांची विद्यार्थिनी होते, मग त्यांची डिपार्टमेंटमधली ज्युनियर कलीग होते अनेक वर्ष. बहीण तर सातत्याने होते. स्वातीनंतर नेक्स्ट माझाच नंबर होता. पण गेली 10 वर्ष त्या ज्या पद्धतीने स्नेहालयमध्ये रमल्याच, माझे स्नेहालयाचे सहकारी इथे आहेत, साक्षीदार त्याचे. इतकं विशेष वाटतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट 12 वर्ष इतकी वरची ज्यांनी सांभाळली आहे तिथे असलेल्या, मीच नाही, मी 6 वर्षांनी लहान होते पण नाही, शुभांगी आधीपासून तिथे ती सिनियर आहे, पण मीच नाही, त्यांच्याहून 10, 15, 18, 20 वर्षांनी लहान असलेली जी माणसं स्नेहालयमध्ये आधीपासून काम करतात त्यांना त्या सिनियर मानत होत्या. आणि कोणीही हे सांगेल तुम्हाला की मॅडम त्यांना सर म्हणणार, ताई म्हणणार, मी हे करू का, ही परवानगी. आणि परवानगी कशाची विचारायच्या त्या की मी या दिवशीचं जेवण देऊ का सणाचं मुलींना, म्हणजे त्याच देणार असणार, त्याच खर्च करणार असणार आणि त्या परवानगी मागणार आमच्यासाठी. गेली कित्येक वर्ष स्नेहाधारचा आमचा जो प्रकल्प आहे महिलांसाठीचा, तिथलं संक्रांतीचं हळदी कुंकू हे मॅडमनी आणलेलं तिळगुळ आणि त्यांनी दिलेलं वाण. फोन असायचा, शुभांगी नेहमीसारखं वाण मी देणार आहे, तू आणशील का प्लीज, काय तुला आवडेल ती वस्तू वाण म्हणून आण. मला किंवा माझ्या आत्ताच्या इथल्या ज्या सहकारी आहेत त्यांना त्यांचा फोन. त्या कधी असं सांगणार नाहीत, साधारण 25 रुपयापर्यंतची वस्तू आण. आणि हा त्यांचा म्हणजे जो मनाचा सढळपणा आणि जनरॉसिटी ही सगळ्यांनीच फॅमिलीमध्येही आपण अनुभवली आहे. खायचा पदार्थ करणार तरी एवढा मोठा करणार, पण कधीही म्हणणार नाहीत इतक्या रुपयाची वस्तू आण. आणि मग साधारण किती जणींना वाण द्यावं लागेल म्हणजे मनात पैशांचा हिशोब कधीच नाही. तू मला फक्त अमाऊंट सांग, डायरेक्ट त्या दुकानदाराला पे करू का मग तुला देऊ, एवढाच फक्त विचारणार. ते सुद्धा अतिशय हंबली, इतकं नम्रपणाने. आपण एखादी पोस्ट घेतलेली असताना कोणीही सांगावं मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हणून स्नेहालयातल्या लोकांना कळलं की मॅडम काय होत्या, कोण होत्या. त्या PhD झालेल्या डॉक्टर होत्या, PhDच्या गाईड होत्या, व्हाईस प्रिन्सिपल होत्या. हे सगळं मी सांगितल्यामुळे लोकांना कळायचं. आणि स्नेहालयाला त्यांनी इतकी माणसं जोडून दिली, म्हणजे नुसतंच त्यांनी येऊन काम केलं असं नाही. तिथे येऊन अगदी साधं रजिस्टर्स चेक करा, मला कोणचंही काम द्या ते मी करीन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांना छान जमायचं. पण एवढंच नाही, आता चैत्राचा हळदी कुंकू आमचा सगळ्यांचं ते स्वप्न विरलं आहे की दरवर्षीप्रमाणे मॅडमना बोलवायचं, त्या कैरीची डाळ मुलींना करायला शिकवणार, पन्ह करायला शिकवणार आणि मग आमचा हळदी कुंकू होणार. हे यावर्षी नाही होऊ शकणार आहे. पण असा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत यावर्षी आमच्या मुलींना ऊर्जाच्या अंगणातले आंबे मिळणार नाही आहेत.
आंबे द्यायचे ते सुद्धा इतक्या सढळपणाने की प्रत्येकाला ह्याच्यातल्या माझ्या ज्या सहकारी इथे बसलेल्या आहेत प्रत्येकाला वेगळी आंब्याची पिशवी मिळायची आणि मुलींसाठी एवढे ढीगभर आंबे. मग 3 वेळा त्याच्या इन्स्ट्रक्शन सांगणार. ते आंबे फार पिवळे धमक्क होत नाहीत, ते हिरवे असतानाच पिकलेले असतात, त्यामुळे योग्य वेळी ते खा. आणि त्यांना त्यातून जो आनंद मिळायचा ना तो बघणं आमच्यासाठी ट्रीट असायची की खाल्ले का आंबे. मग माझ्या परत कविताला हे पाठव, अनिकेतला हे पाठव म्हणून माझ्या मुलांसाठी वेगळ्या पिशव्या. हे आम्ही सगळ्यांनी इतकं अनुभवलेलं आहे त्यांच्या बाबतीत. पण स्नेहालय तर त्यांना विसरूच शकणार नाही. इथल्या अनेक त्यांच्या परिवारातल्या लोकांना त्या स्नेहालयाला आवर्जून घेऊन गेल्या. ढाके फाळकर फॅमिली असेल, ह्या लोकांशी त्यांनी आम्हाला जोडून दिलं. कोणाचा तरी 75वा वाढदिवस आहे का, मग तिथे आपल्या संस्थेला काही मिळेल का. फक्त आता स्नेहालय होतं त्यांच्या मनात. खरं सांगते, म्हणजे त्या सगळ्यांसाठी करत आल्याच होत्या, पण आज पहिलं स्थान स्नेहालयला होतं. आणि काही गोष्टी राहून गेल्यात आमच्या, त्या माझ्या मागे लागत होत्या. अमुक एक माझ्या भावाला भेटायला येशील का, कारण ना मी सांगूच शकते माहिती गं स्नेहालयाची, आता 10 वर्ष मी काम करते, पण तू सांगणं ना वेगळं पडतं, तर तू येशील का, थोडासा वेळ काढ. आणि का माहिती नाही, काही ना काहीतरी कारणाने तेवढी एक गोष्ट राहून गेली. योग असतात काही काही. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मॅडमचं जे आमच्याबरोबर एक सहजीवन झालं ते आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. आणि जायच्या दिवशीसुद्धा शेवटचा विचार स्नेहालयाचा होता. बुधवारी 11 तारखेला आमची 4 वाजता मीटिंग होती. कॉलेजच्या विद्यार्थिनी इथे आहेत, त्यांच्या ज्या पुढे सहकारी म्हणून आमचा ग्रुप होता, त्या प्रत्येकीला का माहिती नाही योग होता त्या दिवशी. स्नेहलकडे आपण 20 तारखेला जाणार आहोत, कसं जायचं ह्याचे सगळ्यांशी फोन झाले. आणि माझा फोन करून म्हणल्या दुपारी भेटतोच आहे आपण 4 वाजता. 4 वाजता आमची मीटिंग होती. मीटिंगची तयारी करत असताना माझी एक सहकारी म्हणली आमच्या स्टाफला, भास्कर तेवढी मॅडमसाठी पण एक खुर्ची मांड ना, त्या नक्की येणार आहेत. ती खुर्ची रिकामी राहिली. खूप आहे बोलण्यासारखं, जास्ती वेळ घेत नाही. मॅडम मनात कायम आपल्या सगळ्यांच्या राहणार आहेत. नमस्कार, माझं नाव राहुल साठे आणि माझी आई, माहेरचं नाव वत्सला जगताप, ती नानावड्यात शिकायला होती. आणि मथुराताईंपासून आमचे त्यांच्याबरोबर म्हणजे भडबडे फॅमिलीबरोबर रिलेशन आहे. जवळजवळ आज 50 ते 60 वर्ष होत आली आहेत. आणि मला खरंच सांगावं असं वाटतं की भडबडे ताई म्हणा, भडबडे मावशी, आम्ही दोन्ही नावांनी त्यांना बोलवायचो. पण त्या कधीही भेटल्या तर त्या कधी एकट्या कुठेही गेल्या तरी मला असं वाटतं की ते एकट्या नसायच्या. त्यांच्याबरोबरीने एक ते वलय घेऊन फिरायच्या, एक ऊर्जा कायम त्यांच्याबरोबर असायची की जे कधीही भेटलो त्यांना की त्यासुद्धा जर आपल्याला भेटून गेल्या तर ती एक ऊर्जा आपल्यामध्ये राहायची. असं आमचा खूप एक्सपिरियन्स आहे की आपणसुद्धा त्यांच्यामध्ये इतकं सामील व्हायचो आणि त्यांची एक ती ऊर्जा आपल्याला मिळायची. माझं एक आत्ता मी मागच्या वर्षी माझं जास्त संबंध तसा यायचा नाही, कारण की माझी आई आणि आपल्या सगळ्यांची अन्नपूर्णा उषाताई त्या पण त्यांचं खूप कौतुक करायच्या. आणि त्याच्यातनं आम्हाला त्यांचं सगळं गोष्टी माहिती होत गेल्या. आणि जेव्हा मला फोन आला, मावशींनीच फोन केला उषाताईंनी, की मला ते अजिबात म्हणजे खरंच वाटलं नाही की असं काही झालं आहे. पण आता काळाच्या ओघामध्ये ते सगळ्या गोष्टी पचवणं खूप अवघड जातं आहे आम्हालाही, आमच्या फॅमिलीला पण. आणि माझी बहीण वृंदा साठे, तिने पण एक छोटंसं मनोगत लिहिलं, ते पण मी तुमच्यासमोर थोडंसं वाचतो. माझी बहीण कथक नृत्यकलाकार आणि नाट्य अभिनय क्षेत्र यामध्ये काम करते. लहानपणापासून मथुराताई असल्यापासून दर गुरुपौर्णिमेला आम्ही सगळे आणि आईबरोबर गुरु म्हणून मथुराताईंना नमन करण्यासाठी आम्ही जायचो. त्यावेळी त्यांच्या घरात एक फोटो होता आणि त्या फोटोमध्ये विक्रांत पळत होता आणि त्याच्यामागे भारतीताई होत्या. आणि त्यांचं जे काही ती जी फ्रेम आहे ती आम्ही बघायचो आणि ती आजही आमच्या मनात इतकी कोरली गेली. आणि त्यांचं ते जे काय हास्य होतं त्या फ्रेममधलं ते कायम तशाच होत्या. म्हणजे त्या फोटोमध्ये जे आम्ही बघितलं ते आम्हाला कायम आजपर्यंत ते तशाच कायम वाटत राहतात. सो ती एक आठवण आमची आहे त्या घरामधली, वाड्यामधली, की ती जी फ्रेम होती ती आम्ही कधीच विसरू नाही शकलो. आणि त्यानंतर
त्या अत्यंत कडक शिस्तीच्या असूनसुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी, दुसऱ्याला प्रोत्साहन देणं, दुसऱ्याचं कौतुक करणं, हे त्यांच्या व्यक्तिमत्वात आम्ही कायम बघितलेलं आहे. आता एक वृंदाचाच एक असं गोष्ट आहे की ती कलाक्षेत्रात आम्ही दोघंही काम करतो, पण आम्हाला कायम कलाकारांची गरज लागत असते आणि त्यासाठी नृत्य, नाट्य, गायन, निवेदन असं करणारे कलाकार लागत असतात. सो वृंदानी एकदा जस्ट भारतीताई जेव्हा पदावर होत्या तेव्हा त्यांना सांगितलं की गरवारे कॉलेजमधले काही असे कलाकार असतील तर ते आम्हाला मिळू शकतील का. सो त्यांनी लगेचच सांगितलं की तू एक काम कर, एक नोटीस लाव, ती लावायची व्यवस्था मी करते कॉलेजमध्ये. आणि त्यांनी ती नोटीस लावून दिली आणि त्या नोटीसमधनं जे काही कलाकार आले ते आजही गरवारेमधले कितीतरी कलाकार आज वृंदाबरोबर काम करतात. आणि याचं खरंच आम्हालाही खूप अभिमान आहे की त्यांनी कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणल्या. त्या आमच्या असं नाही कोणाच्याच, पण ते कधीच त्यांच्या मनामध्येच तशी खूप भावना नव्हती की त्यांनी प्रत्येकाला हेल्प कायम करत आलेल्या होत्या. आणि वृंदा लिहिते की बडबडे बाबा, विक्रांत दादा आणि माझी लाडकी अमिता, तुमचं सांत्वन करायला माझ्याकडे खरंच शब्द नाहीत, पण भाऊ बहीण म्हणून तुम्ही जसे एकमेकाला हात धरून उभे आहात तसेच तुमच्या बाजूला आम्ही दोघंसुद्धा आहोत. आणि हे फक्त लक्षात असू दे आणि भारती मावशीच्या आत्म्यास ईश्वर शांती देव, हीच आमची पण प्रार्थना आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी माधव आंबेकर, भारतीचा मावस भाऊ. जालन्याला मी असतो. मी डोळ्याचा डॉक्टर, कारण ते डोळ्याच्या संदर्भात बरेचदा माझ्या संपर्कात असायची. आत्ता जसं विक्रांतने सांगितलं की नियमाप्रमाणे नाव आधी सांगणं आवश्यक होतं, मी नाव सांगितलं. आणि नियम असा आहे की याच म्हणजे नियम आधी जन्माला आला आणि मग माणूस जन्माला आला, असा जरी तिचा व्ह्यू असला तरी त्याचे नियम कधी कोणाला जाचक नव्हते. म्हणजे मला महत्त्वाचा विषय काय की माणसाने त्या विदिन द फ्रेमवर्क ऑफ दॅट रूल्स अँड रेग्युलेशन्स राहणं जे अपेक्षित आहे ते तिने 100% पाळलं. पण त्या नियमांचा तिने कधी कोणाला जाच वाटू दिला नाही. सांगण्याची जी पद्धत होती की एखादी गोष्ट जर चुकीची असेल, जसं हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर जाऊ नकोस, पण हे सांगण्याचे जे मार्ग आहेत त्याला सांगताना पण जी पॉझिटिव्हिटी तिने प्रत्येक वेळेला दाखवली असेल. मला माहिती आहे, म्हणजे वी हॅव बीन असोसिएटेड सिन्स एजेस टू, कारण ती जालन्याला यायची किंवा आम्ही त्यांच्या D228 घरामध्ये 1974-75मध्ये येत होतो. त्या काळापासून माझा तिचा संपर्क आहे. आणि तिच्या त्या मोनोक्रोटो फ्रॉस्टच्या संदर्भामध्ये ती जालन्याला बरेचदा येऊन गेलेली आहे. तेव्हा हे जे बॉन्डिंग होतं की त्यांनी ज्यांच्या संपर्कात ते आले त्यांना त्यांच्या त्या लोकरीच्या मायेची ऊब दिली म्हणल्यासारखं. आता सुजाता काकू जसं म्हणल्या की त्यांनी अनंत लोकांना स्वेटर मिळवून दिले आणि त्या मायेची ऊब आहे आणि म्हणूनच आज इतकी माणसं इथे जमा झालेली आहेत. आणि मगाशी जसं कोणीतरी म्हणालं की मला सपोर्ट सिस्टीमवरती नाही राहायचं, कारण मोठ्या मोठ्या संतांनी पण तेच म्हणलेलं, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तिने खऱ्या अर्थाने तिचा शेवटचा दिवस गोड केला की तिला कोणाचाही सपोर्ट नको होता. ती मला फार पूर्वी पण एकदा म्हणली होती, माझ्या आईच्या डेथनंतर जेव्हा ते भेटायला आले होते समाचाराकरता, त्यावेळेस तिने मला तेव्हाही सांगितलं होतं की असं यावं मरण की अरे आत्ता इथे होतं. आणि मॅडम जसं म्हणल्या, कोपरकर मॅडम जसं म्हणल्या की आत्ता इथे होते आणि आता 4 वाजता आपण भेटणार होतो आणि आज आपण आता इथे भेटू शकत नाही आहेत. ईश्वरेच्छा बलेसीच्या पुढे आपल्याला काय. Jayaprakash ji, everybody in the family, and I think that we have the same tragedy. Bharati was no more at her house, and my husband passed away suddenly on the Parvati hill. So I really know what it is to lose a spouse so suddenly, and not only for the spouse, but for each member of the family. And especially even the grandchildren were the same age when my husband Vishwas passed away. And he was also so dedicated as Bharati. And so for them, it's 9 years today. And still, this loss does not go away. But slowly, it matures into happy
memories. And you live on and you become more closer to your children and grandchildren. And not only that, you develop new relationships. Friends who were just like acquaintances, you spend more time with them. When my husband was there, as to be, कसे चिकटतो आपण नवरा बायको, तर त्याच्या बियॉन्ड जग नसतं. पण टुडे आय एम इन part of so many beautiful women's clubs like Golden Girls, where only those who have lost their spouses or are single. And nobody knows how their husband has passed away also. We just go, enjoy life, we go for traveling together. And once, I was so close to my husband because he helped me so much in my journalism that I couldn't get out of that shock and everything. So my friend in Sumitra, Subhash Outchat's, wife, so she said, एकदा तिने मला फोन केला आणि सांगितलं, हे तुला झापावासारखं वाटतं. ते इंडियामध्ये अति नवरा बायको जसं काय, you don't have any life after that. And then, really that you start learning, you start reading, you start appreciating going for movies, like you do so many things. So I think Jayaprakash ji should have, I wished him that day when I went to his house for condolences, that best of luck for your new life. Because none of us know whether tomorrow we are going to get up. None of us know whether we are going to come back in the evening. Because like my husband and Bharati, they were no more. So I just wish to say nothing more but my inner voice, that I like to tell such grieving members of the families that grieve, of course, that won't go. But you have to go beyond it, and then there's a beautiful life ahead. Thank you and namaskar. माझं नाव स्वाती बर्वे. भारतीताईंची धाकटी बहीण स्वाती ही माझी पुतणेसून. पण आमची बर्वे फॅमिली इतकी बेलनीट फॅमिली आहे की आमच्यात चुलत सख्खे असं काही नसतंच. त्यामुळे स्वातीचा नवरा शिरीष ह्याच्याही माझी लहानपणापासून दोस्ती. मग स्वाती आली आमच्या फॅमिलीमध्ये. पण मला आत्ता कळलं की माणसं जोडणं हे त्यांचं बहुतेक हेरिडिटी असावी. कारण भारतीताईंनी जशी माणसं जोडली तशी आमच्या स्वातीनी पण. आमचं बर्वे फॅमिलीतलं सगळी मुलं अमेरिकेत आहेत आणि सगळ्यात पहिली स्वाती गेली आणि तिने सगळ्यांना इतकं जोडलं. गेली 25-30 वर्ष आमचा बर्व्यांचा गणपती स्वातीच्या घरी अगदी थाटामाटात व्हायचा. आणि कधी कधी त्यामुळे स्वातीच्या घरी भारतीताईंची मला भेट झाली आहे. आणि मला त्या थोर विदुषी आणि खूप हुशार बाई. पण मला स्वातीने हे सांगितलं, काकू मी अमेरिकेत आले ह्याच्यामागे सगळ्यात मोठी माझी सपोर्टर होती ती माझी भारतीताई. ती म्हणाली मी नाही गेले पण तू अमेरिकेत जाऊन PhD कर. आणि स्वातीने तसंच अमेरिकेतून PhD केलं. आणि तिच्या तोंडून भारतीताईंच्या बऱ्याच गोष्टी मला कळल्या. मला हे पण माहिती आहे की जशा भारतीताई होत्या तशा त्यांच्या आईसुद्धा खूप माणसांना जोडणाऱ्या. आणि माझी आणि त्यांची खूप वेळा ओळख होती. मी पहिल्यांदाच भारतीताईंना बघितलं म्हणजे स्वाती जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा अमेरिकेहून आली, खूप वर्षापूर्वी 84-85 साल असेल. तर तेव्हा तिच्या आई आणि भारती दोघींची तेव्हा ओळख झाली होती. आणि ह्या खूप हुशार बाई आहेत वगैरे असं मला माहिती होतं. मी माझं बरेच दिवस मुलुंडला गेल्यामुळे फार ओळख नाही झाली. पण स्वातीच्या आई ज्या होत्या त्या वरचेवर मुलुंडला कुठल्या तरी नातेवाईकांकडे यायच्या आणि त्यांची आमची भेट होऊ शकत होती. नंतर स्वातीच्या मुलाची जेव्हा मुंज झाली तेव्हाही आम्ही आणि भारतीवर सगळे एकत्र राहिलो होतो. आणि विक्रांत आणि लकेली विक्रांतची बायको ही माझ्या नंदेची नात आहे. त्यामुळे दोन्हीकडून मला अक्षताची जवळीक आहे. तर त्यामुळे ते दोघं त्यांची मुलं ज्याचा मला अगदी जिव्हाळा कौतुक आहे. अक्षता तर आहे ती पण अशीच आहे, सगळ्यांना जोडणारी, इतकी हुशार, सर्वांना मदत करणारी. तर त्यामुळे भारतीताईंचं म्हणजे एकदा पुण्यात आल्यावर मी
हिला स्मृती लिहिलं तर आता मी नवीन ह्याच्यात आले, पुण्यात आले आणि तुझ्या मुलींचं कौतुक मला खूपच वाटतं. इतक्या स्विमिंगमध्ये इतक्या त्या पुढे आहेत, हुशार आहेत. तर एकदा सगळ्याजणी आपण भेटूया. पण मी हल्लीच पुण्याला आल्यामुळे माझा योग आला नाही, ह्याची मला वाईट वाटतं. एकदा तरी भारती त्यांना भेटायला पाहिजे होतं. पण एकंदरच त्यांचं म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते इतकं लोभस आणि आकर्षक, हसरा चेहरा. स्मृतीच पण अशीच आईसारखीच हसरी दिसते आणि त्यामुळे मला ते खूप आवडतं. तर त्यामुळे त्या आठवणी आवडत्या असल्या तरी मरण दुःखद आहे. त्यामुळे हे सर्वांबरोबर मी पण त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार करते. नमस्कार, मी सोनाली जोशी. आज आपण सगळे जड अंतःकरणाने भारतीताईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथे एकत्र जमले आहोत. सर्वप्रथम माझे आणि भारतीताईचे नाते सांगायचे झाले तर आम्ही नंदा भावजया. पण खरं सांगायचं तर हे नातं फक्त नावापुरतं नव्हतं. त्यात आपुलकी, जिव्हाळा आणि एकमेकांबद्दल खोल काळजी होती. भारतीताईबद्दल इथे सगळ्यांनीच तिच्या आठवणी सांगितल्या. प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळी सुंदर प्रतिमा आहे. माझ्या मनातही काही खास आठवणी कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. माझी आणि तिची पहिली भेट आमच्या लग्नात झाली. आजही तो क्षण मला स्पष्ट आठवतो. देवाला नमस्कार करायला कोण तयार आहे असा प्रश्न आला आणि ती लगेच म्हणाली, हो मी येते. त्या एका क्षणातच तिचा पुढाकार घेण्याच्या स्वभावाची झलक दिसली. पुण्यासारख्या शहरात गाडी चालवणं किती अवघड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण भारतीताई ते काम इतक्या सहजतेने करत असत की जणू तिच्यासाठी काहीच नाही. तिचा आत्मविश्वास आणि धाडस खरोखरच प्रेरणादायी होतं. पण मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे तिची कुटुंबाप्रती असलेली निस्वार्थ जबाबदारी. काका गेल्यानंतर तिने आईची पूर्ण जबाबदारी अतिशय प्रेमाने आणि समर्थपणे सांभाळली होती. स्वतःची नोकरी सांभाळत ती काकूंना गणपतीला आमच्याकडे घेऊन आणायची. काही दिवसांनी परत घरी सोडायची. हे सगळं ती इतक्या सहज करत असत. विशेष म्हणजे या सगळ्यात तिच्या चेहऱ्यावर कधीही त्रागा कुरकुर दिसली नाही. फक्त प्रेम आणि कर्तव्य भावना होती. काकू गेल्यानंतरही त्यांनी दोघांनीही तो जिव्हाळा तसाच जपला. आंब्याच्या सीझनमध्ये आवर्जून आंबे आणणे, शेवगा आणणे, मला आवडतात म्हणून घरची फुले घेऊन येणे, या छोट्या छोट्या गोष्टींमधून तिचं मोठं मन दिसून येतं. मेढ्याच्या शिवरात्री उत्सवात ती दरवर्षी आनंदाने जात असत. परंपरा आणि श्रद्धा हे जपणं तिच्या स्वभावात होतं. कॉलेजमध्येही तिची ओळख एक शिस्तप्रिय, तत्वनिष्ठ आणि हाडाची शिक्षिका अशी होती. विद्यार्थ्यांसाठी ती केवळ शिक्षिका नव्हती तर मार्गदर्शक होती. माझ्यासाठी भारतीताई म्हणजे एक उत्तम शिक्षिका, उत्तम मुलगी, उत्तम आई, उत्तम सहचारिणी होती. इतकी सर्व गुणसंपन्न व्यक्ती अचानक आपल्यातून निघून गेली याचा धक्का अजूनही आपण पचवू शकलो नाही. जगजीत सिंग यांच्या गझलेतील ओळी आज मनाला अधिक भिडतात. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. भारतीताई, तू आज आमच्यात नाही, पण तुझ्या आठवणी, प्रेम आणि तुझे व्यक्तिमत्व कायम आमच्या मनात जिवंत राहील. तिला भावपूर्ण श्रद्धांजली. मी डॉक्टर नितीन पाटील, मी मुंबई विद्यापीठात मायक्रोबायोलॉजीचा प्राध्यापक आहे. मॅमचा बातमी आम्हाला कळाली त्यानंतर येतो आता. मी डॉक्टर नितीन पाटील, मॅडम त्यांचा स्टुडंट आहे. मॅडमकडे मी MSc मायक्रोबायोलॉजी गरवारे कॉलेजला केलं होतं. जशी बातमी कळाली तर एकदमच म्हणजे कारण मी मूळचा धुळ्याचा 2001 साली मी पुण्यात आलो आणि तसा नवीनच एकदम पुण्यात सगळं एकदम. पण बडबडे मॅडमने मला एक आईचं प्रेम दिलं. पुण्यात मी 2001 ते 2003 MSc केलं.
कुठलाही सण वगैरे असला त्या दिवशी शनिवारवाड्याच्या शेजारी मॅडम तेव्हा राहायच्या. तर आवर्जून मला नितीन आज गावी गेला नाही ना इकडे माझ्याकडे, मॅमकडे घरी जायचो, गोडधोड खाऊ घालायच्या. तर ते मी आत्ता नुकताच इकडे हॉलला पोचलो, कल्याणहून दुपारून निघालो. तर अगदी भरून आलं, पण मग काय करणार मॅडम. आणि त्यांच्याकडेच मी MSCचा प्रोजेक्ट केला होता. मॅडम आगरकरमधनं PhD करून आल्या. त्यांचा टॉपिक होता पेस्टिसाईड डिग्रेडेशनचा, मोनोक्रोटोफॉसचा. तोच टॉपिक त्यांनी मला दिला होता, त्याचंच पुढे कंटिन्युएशन केलं. आणि एकदम आईची माया मला मॅमने दिली, त्यामुळे मला राहावं गेलं, मग मी इथपर्यंत आलो. तर तसेच कोपरकर मॅडम दोन्ही मला एकदम ह्या पुण्यातल्या माझ्या आई होत्या, त्यांनी मला सांभाळलं. आणि अगदी ग्रामीण भागातून आलेलो, कुठल्याही आज जो काही आहे मी या मॅडम त्यांच्यामुळे आहे. तर मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना खूप आदरपूर्वक सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी विनोदिनी सातबाई, स्नेहालय संस्थेची कार्यकर्ती. शुभांगी दे कोपरकरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्नेहालय ही आमच्या सर्वांसाठी एक एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि त्या आमच्या फॅमिलीचे मेंबर होत्या आणि आमच्यासाठी वयाने मोठ्या, सगळ्या अनुभवांनी मोठ्या, आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. कायम हसत, मग कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर कायम त्यांनी आम्हाला आधार दिलेला आहे आणि कसं त्याला सामोरं जायचं आहे ह्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांनी आता काही टप्पे पण असे आखून दिले की आता आम्हाला कायम त्यांची आठवण येत राहणार. आमचं शेल्टर होम आहे मुलींसाठी. आपण 18 वर्षाच्या वरच्या आधार ज्यांना पाहिजे त्या महिलांसाठी शेल्टर होम बांधलेलं आहे. तर तिथे आम्हाला सेफ्टीसाठी ग्रिल बांधून घ्यायचं होतं, तर त्यांनी एक हाती डोनेशन दिलं आणि ते बांधून दिलं. ते आमच्या कायम डोळ्यासमोर राहील. जसं हळदी कुंकाच्या वेळेस कायम त्यांनी लुटण्यासाठी वस्तू आणणं, आंब्याच्या दिवसात आंबे देणं, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या क्षणाला तर आम्हाला त्यांची आठवण येतच राहील आणि कायम त्यांचा हसरा चेहरा आम्हाला प्रेरणा देत राहील. त्यांच्या आत्म्यात शांती देव अशी आमची सर्वांची भावना आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत पालसेतकर. माझा आणि आदरणीय डॉक्टर भारती भडभड मॅडम यांचा गेल्या 6 वर्षांपासूनचा अतिशय अविस्मरणीय असा सहवास मला त्यांचा लाभला. मी 2019 साली त्यांच्या समवेत, म्हणजे भडभडे कुटुंबासमवेत त्यांच्याच घरी मला राहण्याची एक संधी मिळाली. मी त्यांच्याकडून माझे कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्याकडे राहून मी LLB केलं, त्यानंतर LLM केलं. आणि आयुष्यामध्ये ज्या गरिबीतून मी वरती आलो आणि त्या गरिबीमधून या सगळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था माझी भडभडे कुटुंबाने अतिशय त्यांच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे माझा त्यांनी सांभाळ केला, अजूनही करत आहेत. परंतु मॅडमनी मला म्हणजे स्वतःच्या मुलासारखं वाढवलं, माझ्यावर संस्कार केले. मला कधीही माझ्या आईची उणीव त्यांनी मला भासू दिली नाही. परंतु 11 तारखेला ज्यावेळेस मी कोर्टामध्ये काम करत असताना मला ज्यावेळेस फोन आला की ताबडतोब हॉस्पिटलला निघून ये, आणि तिथे गेल्यावर जी बातमी कळाली, अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्यासारखं सुन्न झालं पूर्ण. आणि माझ्या आयुष्याच्या या जडणघडणीमध्ये ज्या लोकांचा मोलाचा वाटा आहे त्यामधील एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भारतीताई भडभडे मॅडम. मला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून माझ्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील, त्या चुका पण त्यांच्या समजवण्याचं जे कौशल्य होतं ते सुद्धा खूप कौतुकास्पद होतं. त्यांनी असं माझ्यावर कधी रागवले नाहीत आणि मला जो त्यांनी जीव लावला, ज्या प्रेमानं मला वाढवलं, आणि मला या वकिली करत असताना, सुरुवातीची वकिली करताना कोर्टामधील वकिली वेगळी असते आणि आपण जॉब करतो ती वकिली वेगळी असते. परंतु कोर्टामध्ये वकिली करत असताना सुरुवातीची काही वर्षे खूप हालाकीचे असतात,
खूप कठीण परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये मला सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ हे डॉक्टर भारतीताई भडबडे मॅडम यांनी मला दिलं. आणि आज मला इतकं पोरकं झाल्यासारखं वाटतं आणि एवढी पोकळी माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झाली. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा आघात आत्तापर्यंत झाला नव्हता, परंतु ह्या एका दुर्दैवी घटनेमुळं मला इतकं परकं आणि पोरकं झाल्यासारखं वाटतं आहे, हे शब्दात मांडण्याच्या पलीकडं आहे. त्यांचे माझ्याबरोबरच्या खूप आठवणी आहेत. मी चांगल्या आठवणी माझ्याबरोबर ठेवून मला त्या सतत मला प्रेरणा, मार्गदर्शन आणि योग्य दिशा देत राहतील एवढं सांगतो. आणि त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो आणि मी रजा घेतो. ओम शांती. नमस्कार, माझं नाव गौरव गुंजा आणि मी सध्या ठाणे इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. आवाज येतो आहे आता? माझं नाव गौरव गुंजा आणि मी सध्या नाही येते आता? ओके, बस येतो आहे आता? ओके. माझं नाव गौरव गुंजा, मी सध्या ठाणे इथे एका ॲडव्हान्स एन्झाईम्स कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. माझी आणि मॅडमची ओळख म्हणजे आम्ही शेजारी राहणारे. बडबडे कुटुंब आणि आमचा वाडा समोर आहे. माझ्या आयुष्यातली करिअरची सुरुवात ही मॅडममुळेच झाली. योगायोग असा झाला की मॅडम बाहेरून येत होत्या आणि माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंगमध्ये एंट्रन्समध्ये कमी पडल्यामुळे मॅडमला विचारलं की याला मायक्रोबायोलॉजी ॲडमिशन घेऊन दे का. मॅडम म्हटल्या काही हरकत नाही, समोर HV देसाई कॉलेज आहे, ॲडमिशन घेऊन द्या, बाकी मी बघते म्हटलं. आणि तिथपासनं जी सुरुवात झाली ते मॅडमने मला जे काही रेफरन्स बुक्स दिले ते अजूनही माझ्याकडे आहेत आठवण म्हणून, आणि त्याच्या आतमधल्या नोट्स म्हणून अजून एक माझ्याकडे सर्व आहे. त्याच्यानंतर दुसरा योगायोग म्हणजे सेकंड इयरला एक एक्झाम दिली फर्ग्युसन कॉलेजची, ती मी पास झालो आणि त्याच्यामध्ये माझ्या गाईड म्हणून परत मला भडबडे मॅडमच लाभल्या आणि ते पण गरवारे कॉलेजमध्ये मी जाऊन प्रोजेक्ट केला तो. आणि त्यांच्यामुळं मला आयुष्यातली पहिली फेलोशिप टाटा ट्रस्टची ही मॅडममुळे मिळाली. त्या गाईड होत्या माझ्या तिथे. आणि त्यांच्यामुळं तिसरा योगायोग म्हणजे मला थर्ड इयरला परत मायक्रोबायोलॉजीच्या कॉन्फरन्सला दिल्लीमध्ये ते प्रेझेंट करायलासुद्धा मिळाला. हा मॅडममुळेच योग आहे. जे काही वुमन सायंटिस्ट आपण आत्ता म्हणतो तो माझ्या करिअरची सुरुवात ही एका ग्रेट वुमन सायंटिस्टने झाली. आणि त्यांची शिकवायची मेथड पण म्हणजे मला गरवारेला कधी अटेंड करता आली नाही लेक्चर त्यांची, पण घरासमोर राहत असल्यामुळे बऱ्याच वेळा मॅडमनी स्वतः मला घरी बोलवून बऱ्याच रेफरन्स बुक्सचा गायडन्स घेऊन वगैरे सांगितलं. आणि नंतर आज काही मी थोडंफार जे काही करत असेल रिसर्च याच्यामध्ये तर त्याच्यात मॅडमचा खूप मोठा सहभाग आहे की बिकॉज माझी सुरुवात त्यांच्यामुळेच झालेली आहे करिअरची. आणि मध्ये बऱ्याच वेळा मी गुरुपौर्णिमा त्यांचा मेसेज पण यायचे की सध्या कुठं आहेस, काय करतो आहेस वगैरे, पण मध्ये मी बँगलोर पुणे असं चालू असल्यामुळे भेट फार कमी व्हायचे. पण खूप सपोर्ट लाभला मॅमचा स्टार्टपासून करिअरच्या, आणि जे काय आहे त्याच्यात डेफिनेटली मी मॅडमला नेहमीच क्रेडिट देतच असं बिकॉज त्यांच्यामुळे सुरुवात झाली. 2 शब्द बोलून मी मॅडमला परत एकदा थँक्यू म्हणेल. परत एकदा थँक्यू. नमस्ते, माझं नाव यतींद्र वैकुंठ सरदेसाई. भारतीबद्दलच्या कॉलेज आणि यांच्या आठवणी सगळ्यांनी सांगितल्या, पण आमचे जे काही कौटुंबिक संबंध होते ते फार वेगळ्या पद्धतीचे होते म्हणा, किंवा त्याची एक वेगळी जडणघडण वेगळी होती. भडबडे कुटुंबीय माझ्या आजीच्या बहिणीच्या जया, शिनू आणि वसुधा जे आहेत, कमू मावशी ज्याला आम्ही म्हणायचो, जिला ती बहिणीची ती मुलं आणि आमचे ते खरे माझे काका आणि मावश्या लागतात, पण आमचे मित्रत्वाचे संबंध. भारती ज्या वेळेला भडबडेंकडे आली त्यावेळेला एक ज्याला आम्ही जिवंत झरा म्हणतो, पूर्ण त्याच्या वागण्यामधला म्हणा किंवा कृतीमधला असं आपण म्हणूया. सरदेसाई कुटुंबियांचे असलेले तिचे संबंध हे 2 पद्धतीचे होते असं मी म्हणेन. एक कौटुंबिक होते आणि माझी आई प्रभा सरदेसाई, तिची सगळ्यात आवडती स्टुडंट, तिचं येणं जाणं बरंच होतं. त्यामुळे त्याही पद्धतीत आमचे संबंध चांगले
द्विगुणित झाले आणि सगळ्यांच्या पद्धतीने आम्ही तिच्याबरोबरची जी काही होते, म्हणजे असं काही खूप रोज भेटतोय किंवा काही भेटतोय अशातला काही प्रकार नव्हता. पण जेव्हा केव्हा भेटायचो त्यावेळेला त्या एक आपली खूप जुनी ओळख असलेल्या व्यक्तीशी आपण जशा गप्पा मारतो तशी ती मिसळून सगळ्या कुटुंबियांशी वागायची. तर सरदेसाई कुटुंबीय, गोखले कुटुंबियांतर्फे भारतीच्या याला भावपूर्ण शुभ. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध नातू. मंगल मावशीचा मी मुलगा आहे, हा माझा परिचय. भारती माझ्यासाठी मामी होती आणि जया वॉज मामा. आय हॅव नॉट प्रिपेअर्ड एनिथिंग बट द काइंड ऑफ बॉन्डिंग वी हॅड वॉज व्हेरी डिफरंट आणि आय थिंक इट्स अ ग्रेट लॉस. I don't know how Jaya is going to cope up with that, but I just pray and wish that you gain strength. Shinu, Sujata, everyone. I think it was more than an extended family for us. I never felt that I come from Satara and I'm sort of staying. So for me it was an extended family and I can't say anything more than that. It's a personal loss. Please accept our condolences and God bless you, sir. Thank you. Sorry. नमस्कार, मी राहुल पंडित, राहुल श्रीकांत पंडित. भडबडे कुटुंबीय आणि पंडित कुटुंबियांचे जवळचं म्हणजे एक्सटेंडेड फॅमिलीज ॲक्च्युली. तर माझे आजोबा आणि जया काकांची आई म्हणजे बेसिकली ते बहीण भाऊ होय. सो पंडित फॅमिली, गोखले, भडबडे, सरदेसाई हे सगळे तशी एक एक्सटेंडेड फॅमिलीज आहे. आणि खरं सांगायचं तर मी नातेवाईकांकडे फार कमी जाणारा माणूस आहे. म्हणजे मला नातेवाईकांकडे जायचं म्हटलं की अंगावरती काटा येतो बऱ्याच वेळेला. पण भडबडे कुटुंबीय आणि एकूणच त्यांनी पंडित फॅमिलीकडे जो सपोर्ट एकूण दाखवलेला आहे, म्हणजे सगळेच म्हणजे ही फॅमिली जी आहेत एक्सटेंडेड आपण म्हणतो, गोखले कुटुंबीय असतील, सरदेसाई कुटुंबीय, भडबडे कुटुंबीय यांनी सगळ्यांनीच पंडित फॅमिलीसाठी खूप काही केलेलं आहे आणि करत असतात ते रेग्युलरली. आणि कारण फायनान्शियली म्हणायला गेलं तर आमची आर्थिक परिस्थिती फार काही पूर्वी ग्रेट नव्हती, पण आमच्या आजूबाजूला सगळी एवढी इंटेलेक्च्युअल लोकं असल्यामुळे आम्हाला कधी असं त्याचं कमतरताच वाटली नाही की आमच्याकडे काही फायनान्शियली काही कमी आहे किंवा असं काय. आणि त्यांच्याकडनं आम्हाला रेग्युलरली इन्स्पिरेशन म्हणजे भारती काकूंचं म्हणायचं तर त्यांच्याबद्दलची म्हणजे आठवण अशी आहे, म्हणजे मला जे पहिल्या आठवतात त्या तशा उशिरा आठवतात. कारण मी जेव्हा साधारणतः एक 15-20 वर्षाचा असेल तेव्हापासून मला कदाचित माहिती आहेत त्या, म्हणजे त्यांना बघितलं गेलेलं. आणि एक फॅमिलीचं कसं होतं की फंक्शन जोपर्यंत नाही आहेत कुठले तोपर्यंत जाणं येणं असं रेग्युलरली होत नाही. पण भडबडे फॅमिली वॉज एक्सेप्शन, कारण मी तेव्हा शनिवार पेठेत राहत होतो आणि त्यावेळेला शाळेच्या कॉलेजच्या अशा काळामुळे माझा रेग्युलरली जरी भारती काकूंशी संबंध येत नसेल तरी मी बाबांकडनं खूप ऐकायचो की ज्या काका बोर्डात आलेला आहे, हे आहे, असं झालं तसं. हे सगळे स्कॉलर लोक असल्यामुळे आणि आम्ही बेसिक स्ट्रगल आमचं चालू असायचं. आम्हाला कळायचं नाही की आम्ही भेटायला जायचं की नाही, कारण सगळेच हुशार म्हणजे खरोखरी हुशार म्हणजे ॲक्च्युली म्हणतो ना विद्वान लोकांपैकी. आणि मी BScला असताना प्रॉमिनंट आठवणी माझ्या अशा आहेत की भारती काकूंना मी सहज बोललो आणि तेव्हा मला माहिती नव्हतं बेसिकली की त्या व्हाईस प्रिन्सिपल किंवा त्या लेवलला तिथे शिकवत आहेत. तर मी त्यांना म्हटलं सहज असं आमचं बोलणं व्हायचं. तर दिवाळीत दरवर्षी आमच्याकडे यायचं आहे आणि तेव्हा त्यावेळेला बोलणं होतं असं झालं की म्हटलं मी BScचा प्रोजेक्ट करतो आहे, तर कुठला प्रोजेक्ट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की काम कर, माझ्या बाबांना भेट. म्हटलं मी ऑलरेडी नातेवाईकांकडे जात नाही आणि नातेवाईकांच्या नातेवाईकांकडे म्हणजे अजून अवघड आहे प्रकार. सो त्यावेळेला त्यांनी मला काहीच सांगितलं नाही की माझे वडील कोण आहेत किंवा काय. ते म्हणाले की तू फक्त त्यांच्याकडे जा, मी तुला त्यांचा ॲड्रेस देते, फक्त माझं नाव सांग, मी त्यांना तुझ्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे आणि तुलाही त्यांच्याबद्दल मी काही सांगणार नाही आहे, हा पत्ता आणि तू जा. तर त्यांनी सांगितल्यावरती मी त्यांच्या वडिलांना भेटायला गेलो. सो मला तिकडे गेल्यावरती कळलं की ते NCLचे रिटायर्ड सायंटिस्ट, खूप दिग्गज व्यक्तिमत्व. आणि त्यावेळेला मी म्हणजे एखाद्या सूर्यासमोर काजवा कसा असतो एखादा तसं मला वाटलं, कारण त्यांच्या बिल्डिंगचं नाव एकतर ऊर्जा. आणि म्हणजे मी तेव्हा त्या मुमेंटला मला कळलं की भारती काकूंकडे जी एनर्जी आहे ही कुठून आली असेल. तर ती ऊर्जा ही बिल्डिंग जी आहे त्यांचा बंगलो आहे आणि त्यात राहणारी व्यक्तिमत्व. सो डॉक्टर RM जोशी यांचा माझा बऱ्यापैकी तसा ओळख तिथे झाली आणि त्यांच्याकडनं मला भारती काकूंबद्दल किंवा त्यांच्याकडून मला त्यांच्या फॅमिलीबद्दल जास्त माहिती कळत गेली जनरल. आणि ही वॉज सो ओपन, म्हणजे त्यांचे वडील देखील खूप ओपनली बोलायचे.
पण ते खूप मोठे सायंटिस्ट जरी असले तरी भारती काकू म्हणलं की मला कळत नाही की ते तुझ्याशी एवढं कसं काय बोलतात, म्हणजे ते कोणाशीच बोलत नाही नसायचे त्यावेळेला. सो त्यांनी तशी ओळख डायरेक्टली करून दिलेली नव्हती मला, पण मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा गेलो, मी BSc नंतर आमचे खूप संपर्क घनिष्ठ असे झाले होते. आणि मी त्यांच्याकडे म्हणजे भारती काकूंना माहिती नसायचं की मी त्यांच्याकडे आजोबांकडे गेलेलो आहे. त्यांना काही ना काही मदत लागत असेल किंवा काही मी तेव्हा युनिव्हर्सिटीतनं सायकलनी वनाजला ये जा करायचो. तर मला आठवतं आहे की भारती काकू मला म्हटलं होतं की तू त्यांना विचारवर का, तू त्यांना सांग की तू सायकलनी ये जा करतो आहेस, तर ते कितपत बरोबर आहे. तर मी त्यांना म्हणालो की असं असं मी सायकलनी ये जा करतो. ते म्हणले की तू असं अजिबात करायचं नाही, याच्यापुढे तुला मी पैसे रिक्षाचे देणार आणि माझ्याकडे आल्यामुळे तुला काही त्रास झाला आहे हे मला आयुष्यभर टोचणी लागेल त्याची. तर असे ह्या डिसिप्लिनमध्ये म्हणजे तशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढल्यानंतर भारती काकूंचं व्यक्तिमत्व पण त्याचप्रमाणे एनर्जेटिक, पॉझिटिव्ह, स्माइलिंग, लॉजिकल, रॅशनल असं झालं. आणि त्याचं क्षणोक्षणी प्रत्यय मला त्यांच्या प्रत्येक इंटरॅक्शनमधनं यायला लागला. आणि संपूर्णच म्हणजे आम्ही जसं म्हणालो की जसं भडभडे कुटुंब आमच्या जवळ वाटलं तसं मला जोशी कुटुंब पण खूप जवळचं वाटायला लागलं. आणि एक वेगळ्या प्रकारचा स्नेह निर्माण झाला. आणि सांगायचं म्हणजे असं की भारती काकूंचा याच्यात खूप मोठा सहभाग आहे की कारण मी जेव्हा जोशी आजोबांना भेटलो तेव्हा माझं आयुष्य तसं बऱ्यापैकी बदललं. कारण माझा ॲप्रोच असा होता की सायंटिस्ट म्हणजे कोणतरी असे अभ्यास करणारे फक्त बसलेत आणि काही नाही. पण जोशी आजोबांकडनं मला असं कळलं की त्यांनी म्हणजे आपण असं म्हणू की भीमसेन जोशी यांचं गायन स्वतः समोर बसून ऐकलेलं आहे किंवा त्यांचं फक्त सायन्समध्ये अभ्यास नसून क्लासिकल म्युझिकमध्ये ते खूप अभ्यास त्यांचा होता. किंवा हे एवढ्या सगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हजने आपण जेव्हा माणसाकडे बघतो तेव्हा कळतं की हे फार व्यक्तिमत्व वेगळी आहेत. आणि बेसिकली त्या काळामध्ये डॉक्टर RM जोशी यांनी पण नंतर अन्नत्याग केला होता. आणि मी त्या काळात मी सगळ्यांना बघत आलो तिकडे की काय कसं प्रकारचं जीवन जगतात लोक किंवा काय. आणि तो खूप इम्पॅक्ट माझ्या मनात अजून पण आहे आणि मला आयुष्यात एक वेगळी दिशा मिळत असते. सो भारती काकूंकडची जी आपण म्हणतो ना ऊर्जा, तर ती ऊर्जा नेहमीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहणार ह्याच्यापुढे पण. आणि बरंच काही सांगायला आहे खरं, मला माहीत नाही मी किती सांगू, भरपूर सांगायला आहे माझ्याकडे आत्ता. पण मी असं म्हणेन की जेव्हा भारती काकूंना मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यावेळेला मला असं डायनॅमिक वाटायचं खूप, अरे बापरे बॉयकट बॉबकटसारखं असं काहीतरी. आणि मी त्यांच्याशी बोलू का नको, रागवतील का काय असं. पण त्यांच्याशी जसं मी इंटरॅक्शन वाढलं माझं तेव्हा मला खूप स्नेह त्यांच्याबद्दल निर्माण झाला. आणि त्यांनी आम्हाला एवढी मदत केली, नॉट म्हणजे एक फिलॉसॉफर म्हणा किंवा एक प्रकारचं गाईड असतो ना त्या पद्धतीने कायमच गायडन्स मिळत गेला. सो असं की व्यक्तिमत्व आपल्यातनं हरवल्यानंतर एक प्रकारची एक डेफिनेटली काही ना काहीतरी पोकळी निर्माण होते प्रत्येकाच्या ह्याच्या आयुष्यामध्ये. त्याचा आम्हालाही ती एक्सटेंड फॅमिलीमधलंच कोणीतरी गेल्याचं आम्हाला फील आलेलं आहे. आणि खूप एनर्जेटिक व्यक्तिमत्व आपण मिस करणार असं एक नेहमी वाटतं. सो मी तर त्यामध्ये खूप उशिरा भेटलो, अजूनही त्यांचा सहवास मिळाला असता तर खूपच चांगलं वाटलं असतं. तर पंडित कुटुंबियांकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला वाटतं या सगळ्या लोकांचा प्रेझेन्स बघता द ओनली वर्ड आय कॅन यूज इज आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड. कारण त्याच्या पलीकडे मी दुसरा शब्दच वापरू शकत नाही. कारण सगळ्या लोकांना जसं असते की एक हत्ती आणि 7 आंधळे, तशी भारतीला सगळ्यांच्या दृष्टीने वेगवेगळा त्याचा रोल होता. माझ्या दृष्टीने भारतीच्या आयुष्याचे बेसिकली 4 पैलू होते. एक म्हणजे अर्थातच माझी पत्नी, दुसरा म्हणजे 46 वर्षाची, दुसरा म्हणजे गृहिणी 46 वर्षाची, तिसरा म्हणजे मायक्रोबायोलॉजीमधली प्रोफेसर, तो अबाउट 45 इयर्सचा होता, आणि शेवटचा म्हणजे व्हाईस प्रिन्सिपल ऑफ गरवारे कॉलेज. आणि तिची स्पेशालिटी होती की जसं आमचं लग्न म्हटलं तर आमचं लग्न म्हणजे अरेंज मॅरेज होतं. मी कन्व्हेन्शनली आय हॅव टू बिलीव्ह इन डेस्टिनी, कारण इफ यू गो बाय द कन्व्हेन्शनल स्टँडर्ड्स आमचं लग्न व्हायलाच नको होतं. कारण मी नुमवीमधला, जरी काय माझी मेरिट वगैरे असली तरी मी नुमवीमधला, ती सेंट जोसेफ्समधली, मी बुधवार पेठेतला, ती NCLमधली, त्याच्यानंतर मी मराठी मीडियममधला, ती इंग्लिश मीडियममधली, आणि ऑन टॉप ऑफ इट बेसिकली दिस वॉज इसेन्शियली अँड अरेंज मॅरेज. पण असं असताना आमच्या ज्या 2-3 भेटी झाल्याच्या नंतर माझ्या मते की अनलेस अँड अंटिल देर इज सम बॉन्ड इन डिझाईन बाय द डेस्टिनी दिस वुड नॉट हॅव हॅपन्ड. आणि तिचं असं होतं की शी हॅड करेज ऑफ कन्व्हिक्शन. कारण सर्वात पहिली गोष्ट होती की ती 4 लोकांच्या फॅमिलीमधली होती, आमच्या घरात बरीच लोकं होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पिढीतली मुलगी अरेंज मॅरेजमध्ये
एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये मनापासून येईल, दॅट इज टोटली इलॉजिकल. पण वन्स शी हॅड द करेज ऑफ कन्व्हिक्शन आणि तिला माझी इच्छा कळाली की बाबा आय डोंट वॉन्ट टू अबॅन्डन माय फॅमिली मेंबर्स, तर तिने मनापासून ती जबाबदारी घेतली. आणि जसं म्हणलं की घेतला वसा टाकला वसा, तसं तिने घेतल्यानंतर तिने तो कधीही वसा टाकला नाही. प्रेम वगैरे काय, व्हेरी फ्रँकली इट्स अ व्हेरी वेग टर्म, बट प्रॉब्ली वॉट आय बिलीव्ह इज आवर रिलेशन्स वर बेस्ड ऑन म्युच्युअल रिस्पेक्ट. आणि म्युच्युअल रिस्पेक्टच्यामध्ये सुद्धा पहिली महत्त्वाची गोष्ट होती की ऑन मेनी थिंग्स वी ॲग्री टू डिसॲग्री. बट इन्स्पायट ऑफ दॅट शेवटी साधारणपणे ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित नाहीत, फॉर एक्झाम्पल म्हणजे मी मोदी विरोधी होतो, ती मोदी फॉर होती, सो या गोष्टीमध्ये आम्ही कधी फारसे पडलो नाही. पण जेव्हा फॅमिलीशी कनेक्टेड गोष्टी असतील त्यावेळेला फायनली शी हॅड द लव, फेथ, वॉट एव्हर इट इज, बट बेसिकली शी ऑनर्ड माय विशेस. सो हा झाला त्याच्यातला पत्नीचा भाग. दुसरा भाग होता म्हणजे की व्हाईस प्रिन्सिपलचा, की बरेच ठिकाणी आता मला कालच परवा मी गरवारे कॉलेजच्यामध्ये गेलो तेव्हा ती सभा झाली, ती रिटायर होऊन 10 वर्ष झाली, पण तरीसुद्धा तिथे जवळजवळ 150 लोक असेच उपस्थित होते आणि प्रत्येक माणसाला मनापासून तिच्याबद्दल काहीतरी बोलायचं होतं. आणि इनफॅक्ट असं झालं की शेवटी प्रिन्सिपल हॅड टू कट इट शॉर्ट आणि त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी होऊ शकल्या नाही. तर मला असं वाटतं की पदामुळे माणसाला मोठेपणा मिळतो का माणसामुळे पदाला मोठेपणा मिळतो. तर ॲज फार ॲज भारती इज कन्सर्न, डेफिनेटली व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट नव्हती, पण तिच्या पदामुळे तिला ती मोठी झाली. आणि मुख्य ती पॉप्युलर होती, पण पॉप्युलर जरी असली तरी बेसिकली तिने डिसिप्लिन कधी सोडली नाही. म्हणजे तिची एक बेसिक पॉलिसी होती की हेल्पिंग एव्हरीबडी बट फेवरिंग नो बडी. आणि त्याच्यामुळे शी ऑलवेज वेंट बाय हर कन्व्हिक्शन्स. आणि हुस एव्हर इज द पर्सन, बेसिकली शी वॉज नॉट अफ्रेड टू स्पीक हर माइंड फॉर द सिम्पल रिझन दॅट तिची ती खुर्ची कोणत्याही क्षणी सोडायची इच्छा होती. बट तिचे हे जे रोल्स होते सगळे, म्हणजे पहिला रोल म्हणजे गृहिणी, दुसरा रोल म्हणजे माझी पत्नी, तिसरा रोल म्हणजे तुमची डिपार्टमेंटची हेड ऑफ द आय मीन व्हाईस प्रिन्सिपल, आणि चौथा आहे शी कुड एन्श्योर अ सिमलेस ट्रान्झिशन. वेन शी वॉज व्हाईस प्रिन्सिपल शी फॉरगॉट दॅट ती गृहिणी होती, शी फॉरगॉट दॅट शी वॉज अ प्रोफेसर अँड शी वॉज डुईंग दॅट रोल. पण जेव्हा ती डिपार्टमेंटची प्रोफेसर व्हायची त्यावेळेला शी वॉज गिविंग द सेम रिस्पेक्ट टू हेड ऑफ द डिपार्टमेंट विच शी एक्सपेक्टेड फ्रॉम हेड ऑफ द डिपार्टमेंट, बेसिकली ॲज द व्हाईस प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज. आणि मला वाटतं ही सर्वात जी महत्त्वाची तिची गोष्ट होती. आणि त्याहून जास्त कडी म्हणजे जेव्हा ती गृहिणी व्हायची त्यावेळेला शेवटी अल्टिमेटली ती विसरायची की ती प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल आहे, ती प्रोफेसर आहे, आणि जर मोलकरीण आली नाही तर भांडी घासायला ती ताबडतोब तयार असायची. कारण बऱ्याच अशा बायका असतात की करिअर माइंडेड असतात, बट दे आर नथिंग टू डू विथ संसार. बऱ्याच संसार ज्या असतात दे आर नथिंग टू डू विथ करिअर. बऱ्याच बायका असतात त्या गृहिणी पण चांगल्या असतात, बट दे विल जस्ट नॉट केअर फॉर द हजबंड. पण प्रॉब्ली हे एकच असं रसायन होतं की ते सगळेच्या सगळे रोल्स तितक्याच मनापासून आणि तितक्याच एफिशियंटली घेतले होते. लाईफ इज अ कॉम्प्लेक्स गेम, आणि या कॉम्प्लेक्स गेमच्यामध्ये ती म्हणजे अतिशय प्रोफेशनल प्लेयर होती. अँड लाईक एनी प्रोफेशनल रेप्युटेड प्लेयर, दे वॉन्ट टू लिव्ह ग्रेसफुली, दे वॉन्ट टू रिटायर ग्रेसफुली. असं म्हणतात की लोक म्हणतात की गावस्कर असं म्हणला की इट्स टाईम टू रिटायर वेन पीपल से वाय यू रिटायर इन्स्टेड ऑफ आस्किंग वाय यू आर नॉट रिटायरिंग. तशी शेवटी तिने तिचं आयुष्य जे होतं की त्याच्यामध्ये शी चोज हर टायमिंग बिकॉज तिची अशी इच्छा होती की आय लिव्ह ग्रेसफुली, आय विल दिस ग्रेसफुली. अनफॉर्च्युनेटली शी हॅड अ डीम डेथ विच एव्हरीबडी ऑफ अस वॉन्ट, बट शी हॅज लेफ्ट अस इन नाईटमेअर. आणि या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्या लोकांच्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये की जशी माझ्या विक्रांत मुलगा आहे, मुलगी आहे, जावई सौरभ आहे, माझी भाऊ आहे, तसा सपोर्ट आहे. तसं आजची मीटिंग बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अपार्ट फ्रॉम माय इमिजिएट फॅमिली, भाऊ बहीण, माझ्याकडे मोठे वेल विशर्स आहेत की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं हे सगळं जे पुढचं आयुष्य आहे ते, कारण शेवटी पोकळी हा शब्द आपण बरेच वेळा वाचतो, पण आज पहिल्यांदाच मला पोकळी या शब्दाचा अर्थ कळतो. कारण आज गेले 10-12 दिवस ते बरीच लोक भेटत असते आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने ती पोकळी सुरू होईल. आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी अर्थात मला फॅमिली मेंबर्स आहेत. आता माझा जावई होता, त्यानेसुद्धा मी मध्ये पहिल्या दिवशी आय वॉज इन अ हॉस्पिटल आणि त्याच्यावेळेला त्याने अल्टिमेटली ही वॉज देअर, माय डॉटर वॉज देअर, माय सन हॅज कम. पण त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की तिने आयुष्यामध्ये एवढं कमावलं आहे की तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत
त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं जे काय आता उरलेलं आयुष्य असेल ते आय वुड बी इन अ पोझिशन डील इट इन अ बेटर वे. सो मी तुम्हाला याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि हेमंत अत्रे माझे मेवणे त्यांना समारोपाचे बोलणे करण्याची विनंती करतो. धन्यवाद. हॅलो, ऐकू येते? मी आता यांनी सांगितलं, परत एकदा सांगतो. मी हेमंत अत्रे, भारतीय बहिणींच्या नणंदेचा नवरा. खरं तर आमचं नातं बहिणीचंच होतं. ती आमची बहीणच होती, सगळ्यांची बहीणच होती. आणि जसं बहीण भावाशी वागते तशाच प्रकारची त्यांची वागणूक होती. आणि हे आता हे समारोपाचं काम, जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. भारती वहिनींच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या समारोपाची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ माझ्यावर येईल असे कधीच वाटले नव्हते. किंबहुना अशी कल्पनाच कधी केली नव्हती. पण दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारावे लागत आहे. भारती वहिनींचे आकस्मिक निघून जाणे अत्यंत अकल्पित, अतर्क्य आणि दुःखद घटना आहे. काळीच पिळवटणारी ही घटना आम्हाला 11 तारखेला अनुभवायला आली. बऱ्याच जणांनी भारती वहिनींना आपल्या शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली आहेच. काही जणांनी मूकपणे श्रद्धांजली अर्पिली आहे. खरे तर सगळ्यांचीच अवस्था कंठ दाटतो असा शब्दही मुळी न फुटे अशीच झाली आहे. आणि जीवनाचे तत्त्वज्ञान, जीवनाचं सार आपण ऐकतो, धार्मिक ग्रंथात ऐकतो, फिलॉसॉफिकल पुस्तकात ऐकतो. पण हे दुसऱ्यांच्यासाठी ऐकण्यासाठी ठीक असतं. पण जेव्हा ही अशी जबाबदारी येते, किंबहुना गदी माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं तर, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा नाही भेट, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. हे गदिमांच्या काव्यातल्या जीवनाचे सार, तत्त्वज्ञान स्वीकारणे किती कठीण आहे याची प्रतीती आज आपल्याला येत आहे. श्रद्धांजलीच्या निमित्ताने भारती वहिनींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्यासमोर आले. त्यांची कर्तव्यदक्षता, करारीपणा, शिस्तप्रियता, स्पष्टपणा, त्याचवेळी सर्वांशी स्नेह, जिव्हाळा, दातृत्व, सामाजिक भान, मानवी मूल्यांची जपणूक, हे सर्व गुण वैशिष्ट्ये आपण बघितलीत. आणि ही गुणवैशिष्ट्ये आपण थोड्याफार प्रमाणात जरी आपल्यामध्ये अवलंब केला तर ती खरी एक प्रकारची श्रद्धांजलीच त्यांना वाहिल्यासारखी होईल. जास्त वेळ न दवडता मी सर्वांचे बडबडे कुटुंबियांकडून आभार आणि धन्यवाद मानतो. आता आपण सर्वांनी 2 मिनिटे शांतता पाळून भारती वहिनींच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करू आणि त्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. प्रसादाची सोय या बाजूला केलेली आहे. कृपया प्रसाद ग्रहण करावा.